दिवसागणिक उन्हाचा तडाखा वाढत असल्याने जिल्ह्यातील बहुसंख्य नदी, नाले व विहिरी आटल्या आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात तर स्थिती अधिक बिकट झाली आहे. आदिवासी भागातील महिलांना रात्री तसेच उन्हातान्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंडे, तोरंगण तसेच त्या अंतर्गत येणाऱ्या मेटकावरा, वेळुंजे, हेदलीपाडा, हेदअंबा या पाड्यांवर एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात टंचाई जाणवू लागली आहे. नांदगाव, कोहली, खुंटपाड्यातील ग्रामस्थांना 2 किलोमीटरहून नदीतून पाणी न्यावे लागत आहे. परिसरातील खरवळ ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे 2,500 असून 12 वाड्या पाडे तिच्याशी जोडले गेले आहेत. काही वाड्या पाड्यातील लोकांना ओहोळातील झऱ्याचे दूषित पाणी भरावे लागत आहे. देवळा, कचरपाडा, गावठा, अबुर्णे या गावातील लोकांना जेमतेम 15 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. काहींना गढूळ पाण्याचा वापर करावा लागत आहे. त्र्यंबक तालुक्याच्या पश्चिम भाग आणि गुजरात तसेच पालघर जिल्ह्याच्या सीमेलगत असणाऱ्या अतिदुर्गम डोंगराळ भागातील ओझरखेड ग्रामपंचायती अंतर्गत कोशिमपाडा, भुतारशेत ही टंचाईग्रस्त पाडे असून या ठिकाणी पाण्याचे टँकर येत असेल तरी पाण्याचा तुटवडा जाणवतो आहे.